असं केलं असतं तर उगा म्हातारे माणसाला त्रास द्यायचा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तुहा म्हणून विठ्ठली आवडी
भावधरी तया तारील पाषाण भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करे भावधरी तया तारील पाषाण भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करे करिता नाही नित श्वानाचे हे पुत्र करिता नव्हे नित श्वानाचे हे पुत्र जन काय करी तुका म्हणे वज्रभंग एक वेळ तुका म्हणे वज्रभंग एक वेळ कठीण हा कळ तया भावधरी तया तारील पाषाण भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय कुमारी भावधरित या तारील पाषाण भावधरित या तारील पाषाण दुर्जन सज्जन काय करी दुर्जन सज्जन काय करी भावधरी तया तारील पाषाण भावधरी तया तारील पाषाण दुर्जन
दुर्जन सज्जन काय करी दुर्जन सज्जन
धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी करिता नव्हे नीट श्वानाचे हे पूस खापरा परीस काय करे तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ कठीण हा खळ तयावनी निंबाच्या झाडा साखरेचे आळे बीज तैसे फळे येती तया भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् ईर्धास्पदं शिवविरचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपान भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् रे संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरुदास तुका भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि सर्वसाधारण ज्याला तीर्थांनी टाकलं, क्षेत्रांनी टाकलं, व्रतांनी टाकलं, सर्वांनी टाकून दिलेला असा समाजातील सर्वात खालचा असा मनुष्य त्याचा कोण उद्धार करीत असेल तर तो एक भगवान आणि भगवंताविषयी त्या भगवंताविषयी ठेवलेला भाव, तो भाव त्याला त्याच्या एवढ्या खालच्या पातळीला गेलेल्या व्यक्तीला सुद्धा भगवान सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, तो त्याचा भाव पाहून भगवान अशा व्यक्तीलाही त्याचा उद्धार करतात असा अभंगाचा अर्थ आहे. महाराज या अभंगात म्हणतात भाव धरी त्या तारील पाषाण. जो भाव मनात ठेवेल त्याला पाषाण तारील. पाषाण तारील याचा अर्थ पाषाणावर तो बसला म्हणजे पाषाण त्याला तोडून घेऊन जाईल असा त्याचा अर्थ नाही. पाषाणाची दगडाची नाव झाली त्याला तारील असं नाही. भाव धरी तया तारील पाषाण. ज्याने मनात भाव धरला त्याला मंदिरात असणारी मूर्ती दगडाची तो पाषाण असतो, तो पाषाण सुद्धा त्याचा उद्धार करील. प्रश्न पाषाणाचा नाही, प्रश्न तुमच्या भावाचा आहे. मग असा भाव तर एखादा सात्विक असतो, माळकरी असतो, भक्त असतो, त्याच्याकडे तर भाव असतो, त्याचा तर भगवान उद्धार करतो. अरे पण ज्याला सगळ्यांनी टाकलंय, ज्याला तीर्थांनी टाकून दिलंय, शास्त्रांनी टाकून दिलंय, व्रतांनी टाकून दिलंय, त्याला कोणते काय योगाने टाकून दिलाय, कर्मशास्त्र ते स्वीकारित नाही, आशांचं काय, आशांचा उद्धार कसा होईल. जे खळातले खळ असतात त्यांचा कशाने बदल होत नाही. जसं महाराजांनी उदाहरण दिलं, कुत्र्याचं शेपूट कधी नीट होऊ शकत नाही, खापराला काही केलं तर त्याचं सोनं होऊ शकत नाही, निंबाच्या झाडाला किती तुम्ही साखरेचा आळ करून त्याला आतरचं पाणी दिलं तरी तो गोड होत नाही. एखाद्या वेळी वज्राचा इंद्राचं शस्त्र त्या वज्राचा भंग होईल पण त्या खळात बदल होणार नाही. ही सगळी यादी तुकाराम महाराजांनी दिली. उदाहरण काय सांगितलं, कुत्र्याचं शेपूट. कुत्र्या शेपूट हे कधी नीट होऊ शकत नाही, तसा हा खळ कधी नीट होऊ शकत नाही. तो असं आहे, खापराला तुम्ही काय केलं तर त्याचं सोनं कधी होऊ शकत नाही, तसा हा खळ कशाने नीट होऊ शकत नाही. आणि निंबाच्या झाडातलं काहीही केलं तर निंब कधी गोड होत नाही, कारलं कधी गोड होत नाही. याला स्वभाव गुण असं म्हणतात. असा म्हणजे थोडक्यात कुत्रे शेपटी नीट होत नाही, खापर कधी त्याचं सोनं होत नाही, निंबाचं झाड कधी गोड होत नाही, आणि इंद्राचं वज्र कधी भंगू शकत नाही. इंद्राचं वज्र फार कठीण असतं, जे पर्वताला भेदतं ते कसं भेद आहे, पण तरी सुद्धा हा खळ त्याच्यापेक्षा कठीण आहे. पण तरी तुकाराम महाराज म्हणतात एवढा खळ असला तरी सुद्धा
जर तो त्यांनी मनात भाव धारण केला तर भगवान त्याचा उद्धार करतात. भाव धरी तया तारील पाषाण. विठ्ठल विठ्ठल भाव असेल तर त्याला पाषाण तारतो. असो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. माझे जुने मित्र पहिले आमचे ज्ञानदेव वारुळे, आम्ही त्यांना सगळेजण माऊली वारुळे म्हणायचो. बंगला बांधला त्यावेळी त्याच्या घरभरणीला आलो होतो. त्याच्यानंतर पण बऱ्याच वेळा इकडे कार्यक्रम असला काय 1-2 वेळा यायचो मी. ती आरोळे माऊलीचा माझा खूप चांगला परिचय होता. माऊलीच्या बोलण्यात कधी आडपडदा नव्हता, आरपार असायचं. तुम्हाला माहीत असेल काय म्हणतो ते 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 लाजायचे, कोणाचं भ्यायचं, ते कोणाला काय वाटेल, तो काय विषय नव्हता ते. पण स्वभाव मोकळा, मोकळ्या स्वभावाचा माणूस. असे माऊलींचं हे 5वं पुण्यस्मरण आहे. 5व्या पुण्यस्मरणाला भेटून मला माझ्याकडे आलंही सेवा आली आहे. उशिरा का होईना पण माझी आठवण झाली त्यांना, चांगली गोष्ट आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करणारे बाबासाहेब निवृत्ती वारुळे हे त्यांचे बंधू आहेत आणि सुरेश ज्ञानदेव वारुळे हे त्यांचे चिरंजीव आहेत. परशुराम निवृत्ती वारुळे त्यांचे बंधू आहेत. तुकाराम निवृत्ती वारुळे हे पण त्यांचे बंधू आहेत. त्याप्रमाणे सखाराम निवृत्ती वारुळे हे त्यांचे बंधू आहेत आणि राम ज्ञानदेव वारुळे हा त्यांचा मुलगा आहे. त्याप्रमाणे शिवाजी राजाराम वारुळे हे पुतणी आहेत. महादेव बबन वारुळे हे पुतणी आहेत. त्याप्रमाणे शांताबाई भाग्यनाथ वाघ ही त्यांची बहीण आहे आणि अंजापू शिंदे, संतोष अंजापू शिंदे हे जावई आहेत. असं एकूण सर्व कुटुंब आहे. आणि यात तुमच्या लक्षात आलं असेल, आजकाल कोणी बापाचा दावा करायला तयार नाही, वैश्यश्राद्ध करायला तयार नाही. पण 5वं पुण्यस्मरण ज्यांनी उभं केलंय आणि 5व्या पुण्यस्मरणाला सुद्धा एवढं वातावरण, एवढी माणसं जमा झालीत, हे तर तुम्हाला ती गोष्ट मानावीच लागते. ही गोष्ट मानावीच लागते. त्यांचे बंधू, त्यांची मंडळी किंवा त्यांचे मुचिरंजू हे सगळ्यांच्या ठिकाणी पितृचरणाचा भाव जर आपण पाहिला तर आपल्याला थोडंसं अंतर्मुख करायला होतं. आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे, आपण आपल्या वडिलाचं एवढं करतो का? ज्यांचे गेले त्यांचे आणि जे जिवंत आहेत त्यांचे. म्हणजे वडिलांच्या बद्दल, भावाच्या बद्दल प्रेम असतं माणसाचं. 1-1 वर्ष श्राद्ध घालण्याकरता काय काय कटकटी कराव्या लागतात हे तुम्हाला आता माहीत आहे. त्यांना ते करणं, आता ते माणसं तर पार 10वीवर पार येऊन ठेपले. ते आता जे बिचाऱ्याला येताच येत नाही तर ते 10 उक्ता देऊन टाकायला लागले. बहुतेक 10 उक्ता असा उक्ता देतात. आणि आता बहुतेक आपल्या भागात ते सुरू झाली. आता स्वयंपाक करायचा, भाऊबांधणी यायचं, वाढायचं, ते प्रेम काय नाही. त्याला कॉन्टॅक्ट द्यायचं, आमचे 150 लोक आहेत, एवढं असं ते येतो, वाढ येतो, ते आपला घेऊन जातो. आता बामणाचं आणि कावळ्याचं कॉन्टॅक्ट द्यायचं आले जवळजवळ ते आता असं आहे. नाही तर महाराजाकडं आता प्रत्येक महाराजाने एक कावळा पाळायचा. त्यांनी सांगायचं बुवा आम्हाला काय कावळा आमच्याकडं नाही, त्या 10व्याच्या बाबतीत तसं तो कावळा घेऊन ये तसं. हा टक्कर नाही तसं कुठं ते महाराजाला टक्कर करायचं म्हणजे कसं जमल रे. पण ते असू द्या, काय नाही. पण एकूण त्या कुटुंबांचं माऊलीबद्दलचं प्रेम हे खरोखर वाखाणीय आहे. असो, आणि आजच्या या कार्यक्रमाकरता भगवंताचा भाव किती श्रेष्ठ असतो, भगवंताचा भाव माणसाला कसा तारतो, असा हा आजच्या अभंगाचा कीर्तनाचा विषय आहे. असो तो भाग मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल भाव धरी तया तारील पाषाण. दुर्जना सज्जन काय करे. सज्जन मनुष्य दुर्जनाला काही करीत नाही, कारण तो त्याचा दुर्जनपणा सोडित नाही. पण भगवान सांगतात जर त्याचा भाव असेल तर त्याचा उद्धार होतो. दुर्जना सज्जन काय करेल, दुर्जना करता सज्जन करून करून काय करेल. हे सगळे दृष्टांत हे स्वभावाचे दृष्टांत आहेत.
स्वभाव काही कधी बदलत नाही. आणि तो स्वभाव बदललाच नाही आणि तो खळच राहिला तर मग त्याचा उद्धार होणार नाही का, हा येतो प्रश्न. आणि समाजामध्ये आपण पाहतो, समाजातले काही दुराचारी, काही अनाचारी, काही अविचारी, काही अत्याचारी आणि काही व्यभिचारी. विठाल हो. मग समाजात एक भाग असा आहे, त्यात काही दुराचारी आहेत, काही इतके दुराचारी आहेत. त्यांचं काय, काही अशा आहेत, काही दुराचारी आहेत आणि काही अनाचारी आहेत. दुराचारी याचा अर्थ दुष्टाचार. हा दुराचार हा ज्या आचारात पुण्यविवर्जित आचार, पाप सहित आचार, याला दुराचार असं म्हणतात. असा दुराचारी हा असा एक समाज आहे. दुसरा आहे अनाचारी. अनाचारी याचा अर्थ त्याला म्हणतात आचार अभाव. हा कोणताही आचार करायच्या नावाने शून्य, आचाराचा अभाव. आचारी आता काय आचारच नाही करायचा कोणता, पडले निवांत. आचार करणे त्यांच्या जीवनात आलंच नाही. कोणताही आचार, त्याला आचार अभाव असं म्हणतात. आचार न करणं, श्रुतीचा आचार, स्मृतीचा आचार, परमार्थाचा आचार, देव धर्म भावना काहीही करत नाही. थोडक्यात याला म्हणतात आलस्य महारिपू, असा आळशी पडलेला. आता याच्यातले मोठमोठ्यांचा नंबर लागणारी अनाचारामध्ये महाराज लोकांचा पहिला लावणार आहे मी आता त्याच्यामध्ये. अनाचारी अनाचारी काहीच नाही करायचं, दुराचारी अनाचारी आणि त्याच्या पुढे तो अत्याचारी. अत्याचार याचा अर्थ कशाचंही अतिक्रमण करणं, भावनेच्या भरामध्ये. पूजेचा असेल, भक्तीचा असेल, भजनाचा असेल, कीर्तनाचा असेल, मर्यादा ओलांडून करणे याला म्हणतात अति आचार. हा अत्याचार. हा आणि काही अविचार. हा काय म्हणजे व्यभिचार. म्हणजे व्यभिचाराचा अर्थ, जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये एका बाईला अनेक पती असले तर त्याला व्यभिचार असं म्हणतात, त्याला व्यभिचार म्हणतात, त्याला दुष्टाचारच म्हणतात. तो आहेच भाग तो वेगळा. पण परमार्थातला व्यभिचार वेगळा असतो. परमार्थातला व्यभिचार असतो रोज एक देव, रोज एक भक्ती, रोज एक गुरु आणि रोज एक संप्रदाय, याला व्यभिचारी असं म्हणतात. असा समाजात एक व्यभिचारी असा एक प्रकार आहे, अत्याचारी एक असा प्रकार आहे, आणि एक अविचारी. कोणताच विचार नाही करायचा, अविचारी. किती प्रकार सांगितले. आजचं कीर्तन झालं तुम्हाला जडच जाईल, पण आता ऐकावंच लागेल. असं तुम्हाला ऐकावंच लागेल. का नाही, प्रत्येक कीर्तनात हसलंच पाहिजे. हसायला लावीन म्हणून थोडंफार. जर तुम्ही हसले तर बऱ्याच वेळा त्या कोकणात गेलं ना गणेश महाराज, काही विनोद करा तसेच, त्यांना हसणं हे माहितीच नाही. हसणं हे त्यांना माहितीच नाही. त्या उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यक्रमाला जायचो मी पहिल्यांदा. संगीत गा तसेच, सिद्धांत सांगा तसेच, विनोद करा तसेच. त्यांच्या तोंडावर इस्त्री केली, झोपलेत का कीर्तन ऐकते त्याचा काही पत्ताच नाही. पण आपल्या भागातली श्रोते चांगली आहेत, कारण मला एक तासभर कीर्तन करायचं तुमच्या पुढे अजून. आता ते तास होतो भाग. तर मुद्दा सांगायचा आहे, समाजातले असे भाग आहेत दुराचारी. दुराचारी याचा अर्थ दुराचार, पापाचार करणारे. आणि या पुराणात याद्या आहेत, पापाचार करणारे सुद्धा भगवंतानी त्यांचा उद्धार केला. तर तो का केला. नाथ महाराज म्हणतात, न राध्वा नारी हो का दुराचारी, मुखे गाता हरी पवित्र शोकी
नारी हो का दुराचारी. आणि पुढे काय, मुखी गाता हरी पवित्र तो दुराचार्याचा उद्धार केल्याचे उदाहरण आपल्याला गोष्टी नाही सांगत बदल. वाले कोळी कोण होतो? सदाचारी होता काय? जयंती वेश्या कोण होती? सदाचारी होते काय? कितीचे तुम्ही उदाहरण तुम्हाला सांगू. इतके दुराचारी होते तरी सुद्धा त्यांचा उद्धार झाला. आणि कोणी केला तो? नामाने केला का? भक्तीने केला का? भजनाने केला का? नाही 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 नाही. नाम बिम ते काय नाही करीत. नामातला भाव असतो, तो भाव त्यांचा उद्धार करतो. आपण तर 100 माळी तोडल्यात, 100 माळी तुटल्यात का नाही जप करू करू. मग भजनाने अरे किलोची टाळ पाव किलो राहिलेत, एवढे भजन केलंय, झालंय का आपलं काही? का होत नाही? आपलं झालंय का? नाही होत. भजन करून होतं का? मग नाही नाही. भजन करून उद्धार होत नाही. त्याला तो भगवान तारीत नाही. भजनाने नाही होत, पूजनाने नाही होत, न कीर्तन नाही होत. ज्याच्या पदरी भाव असतो त्याला लाभ मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावती, त्याची लाभ उठावती, त्याची लाभ उठावती. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावती, त्याची लाभ उठावती, त्याशी लाभ उठावती. गाठी त्याशी लाभ उठावठी. मी आता जे यादी वाचली ना, कोणते कोणते? दुराचारी, अनाचारी, अत्याचारी, व्यभिचारी, अविचारी, काय अविचारी, ही सगळी यादी वाचली. तुम्हाला कोणला वाटलं रे यातला मी म्हणून? कोणला वाटलं? अरे माझा नंबर आहे राव याच्यामध्ये. कोणला वाटलं? खरं सांग इमानदारीने, वाटलं कोणला? इथंच सगळा घोळ होतो महाराज, इथंच परमार्थ सगळा घोळ होतो. कीर्तन ऐकत असताना हे फक्त ऐकायचं एवढंच लक्षात. अभंग लिहिला तो ह्यो अभंग माझ्या करता लिहिला, ह्या ओव्या माझ्या करता लिहिल्यात, हे कीर्तन मला ऐकायचंय. महाराज सांगतात की मला ऐकायचं, ही भूमिका कधी आपल्या डोक्यात येत नाही. मी दुराचारी म्हटल्याच्या नंतर तुम्हाला आपल्यापेक्षा 10 किलोमीटर कोणतरी दुराचार दिसतो, आणि त्यातले पहिला नंबर आपलाच आहे. व्यभिचार म्हटलं पहिला नंबर आपलाच लागतो, दुराचारी म्हटलं पहिला नंबर आपलाच लागतो. तुम्ही त्याला असं कसं काय म्हणता? खरं सांगा, तुकारामासारखा तुमचा भाव आहे का? व्यभिचाराच्या बाबतीमध्ये असं कधी घडतं का? आपल्याकडे भाव जरूर आहे, जीवनामध्ये भाव असला पाहिजे. उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला. काय काय केलं? बाई मोठी सुगरण होती, मग काय केलं? आता सगळ्या भाज्या केल्या, भाज्याचे नाव कडू सांगतो, पण सगळा पंचपक्वान्नात स्वयंपाक केला, सर्व स्वयंपाक झाला. प्रत्येक पदार्थात मीठ टाकायचं विसरली. आता काय होईल? हे तुमच्या अनुभवाचं दृष्टांत आहे का नाही? आता काय होईल? उत्तम प्रकारचे काय, जेवढ्या भाज्याचे नाव आहेत तेवढ्या भाज्या घ्या तुम्ही, सगळ्या एवढ्या भाज्या केल्या, पण त्यात मीठ नाही म्हणले होते. काय झालं मग? ते आता सगळा फिका झाला स्वयंपाक. तुकाराम महाराज म्हणतो तसाच होतोय आपला प्रकार. तुका म्हणे अवघे भावे विन फिके, मीठ नाही निके ते न्याय. तुका म्हणे अवघे भावे विन फिके, आणि मीठ नाही अन्न तेने न्याय. मग जसं स्वयंपाकात मीठ नसल्याच्या नंतर त्या स्वयंपाकाला कोणत्याही प्रकारचा रस येत नाही, बस तसा प्रकारे आपल्याकडे भाव जर नसेल तर मग असाच प्रकार होतो. आणि म्हणून ज्याच्या पदरी भाव असतो, मग त्यात आपण कुठे कुठे कमी पडतो, आपण कमी पडतो. सगळ्या ठिकाणी आपण कमी पडतो ना, आपण सगळ्या ठिकाणी कमी पडतो. पण ज्याच्याकडे भाव असतो, आता कोणाकडे भाव नाही,
तुम्हाला विचारलं कोणाकडे भाव आहे, कोण कोण लय भाविक आहे बरं? नाही सांगता येत ना आपल्याला. तुकाराम महाराज म्हणत आम्हा विष्णुदास एक विध भाव. अरे आपण गणपती आले की सगळ्याच पुढे उड्या मारायला आपणच असतो. नवरात्र आलं का सगळ्यात पुढे देवीची पुढे उड्या मारायला आपणच असतो, बरं ना. आणि जागरण आलं का सटावली का खंडोबाच्या पुढे उड्या मारायला आपणच असतो. भंडारा लावायला आपणच असतो. दिवेच्या पुढे नाचायला आपणच असतो. मग आता आपला एकविध भाव एकनिष्ठ भाव आहे की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा. आम्ही कशाला काय सांगावं. आणि जर असा एकविध भाव असेल, भाव असला पाहिजे. भावात काय असावं लागतं? भावात पहिली गोष्ट विश्वास असावा लागतो. दुसरी गोष्ट भावात प्रेम असावं लागतं. 2. तिसरी गोष्ट भावात शुद्धता असावी लागते. आणि चौथी गोष्ट भावात कोणत्याही प्रकारचा दुजा भाव नाही, एकनिष्ठता असावी लागते. काय काय सांगितलं? भावात विश्वास असावा लागतो, भावात प्रेम असावं लागतं, भावात एकनिष्ठता असावी लागते आणि भावात शुद्धता असावी लागते. विठाल आपल्याकडे सगळं आहे. भाव धरित तारी लपाशन. मी आता प्रमाण म्हटलं होतं, काय म्हटलं होतं? भाव ज्याचे गाठी सगळ्या. तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. एक मोठे राजा होता, मोठा धार्मिक होता, चांगला धर्मशील होता, फार छान राजा. काय धनवान होता, गुणवान होता, धार्मिक होता आणि तो बिचारा चांगला होता, दान धर्म करणारा होता. पण त्याच्या नगरमध्ये भगवान शंकराचं मंदिर नव्हतं. भगवान त्याच्या स्वप्नात आले, राजा अरे तुझ्याकडं सगळं आहे, पण एक माझं मंदिर नाही, तू बांधलंस. सगळे मंदिर आहेत तुझ्याकडं, मला माझ्याबद्दल काय तुझी नाराजी आहे? तू काय कर, माझं मंदिर बांध आणि माझं मंदिर बांधून एका पतिव्रतेच्या हाताने माझी स्थापना कर. पण पतिव्रता जर नसेल तर मग मात्र तिला हात लावला का जळून जाईल म्हटले. ती एवढं भगवान एवढं बोलले आणि झालं. स्वप्न तुटलं. आता राजाची गोष्ट सकाळी आता राजा बोलिंदर आले, हे सांगितलं, हे भगवान शंकराचं मंदिर बांधायचं. हो म्हणता 6 महिन्यात फार मोठं मंदिर बांधलं गेलं. 6 महिन्यात मोठं मंदिर बांधलं गेलं. ठरल्याप्रमाणे फार मोठी पिंड आणली. आता राजाचं म्हटलं मोठ्या सगळं मोठंच असतं, त्याच्यात काही कमी नसतं. आणि मग मोठी पिंड आणली, मोठा कार्यक्रम, भूदेव मोठे आले, यज्ञ मंडप वगैरे सगळे झाले आणि झाले. तर राजाचा कार्यक्रम, सगळ्या राण्या प्रधानाच्या वगैरे सगळ्या महिला पुरुष, हे मोठी गर्दी, मोठं व्यासपीठ. आणि कार्यक्रम सकाळपासून विधी सुरू झाली. आणि सुरू झाल्याच्या नंतर आता मूर्ती त्या महादेवाच्या पिंडीची स्थापना करायची. लक्ष देऊन ऐका. पिंडीची स्थापना करायची आणि प्रधानजी मायकोर आले आणि सगळ्यांना सांगितलं, या महिलामध्ये 4-5 हजार महिला बसल्यात, कोण पतिव्रत आहे, मेहरबानी करून तिनं लवकर पुढे या आणि भगवंताच्या पिंडीला स्पर्श करा, पिंड बसवायची. पण एक वाक्य लक्षात ठेवा, जर तुम्ही पतिव्रत नसाल तर पिंडीला हात लावले होते तुम्ही जळून खाक होणार. आता लईच बीतली बाबा अंगावरती, आता लईच अंगावरती बीतली. प्रधानजी एवढं बोलले, झालं, प्रधानजी झाले बाजूला. आता एखादी पतिव्रता उठेल, मग एखादी पतिव्रत उठेल, सगळे तिच्याच्या तोंडाकडे पाहायचे, तिच्या तोंडाकडे पाहायचे. तिला ढुकी म्हणजे होय ना तू, म्हणजे होय ना तू, तुझ्या मागची म्हणजे होय ना तू. भाई आपण काय करायचं? त्या पुढे बसल्यात राजाच्या, आपल्या 2-2 क्विंटलच्या पुढे बसल्यात, आपल्या गरीबाचं काय काम आहे तिथं? मग ती म्हणजे तू जाय ना, नगबाई गेले असते, पण आता माझे लेकरू आहे. कोण काही सबबी सांगायचं. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजायची. आता तुम्ही सांगा, काय राजाचा कार्यक्रम झट उठताय ना, उठून तर जाता आहे ना, लेकर तोडायला लागलेत, पोटात तर भुका लागल्यात, कोणाला लघवी लागली. चित्र काय झालं असेल पहा. बाकी तुमचं द्या सोडून. पाठीमागे जी सिक्युरिटी होती, पोलीस पाठीमागचे, त्यांच्या पाष्टांगड्या मोडायला लागल्या. त्या अशा शिवाय द्यायच्या बायाला, ही अवदासा एकही कशी उठाना, आमची मरायची वेळ आली आणि उठान जाण बसवाना कोणतरी, आम्हाला भोका लागल्यात, आमचं झामकं तमकं, काही हालचाल व्हायना. आता किती कठीण प्रसंग उभा राहिला तुम्ही सांगा बरं, काय भयंकर प्रसंग उभा राहिला. त्या पाठीमागच्या रस्त्याने ती धनगराची बाई चालली होती, डोक्यावर काड्या घेऊन. पुढे मेंढ्या चालल्या होत्या, हातात काठी होती, एवढ्याल्या चपला होत्या, केस कुणीकडे झाले होते.
ती पोलीस म्हणली, भाऊ काय हे पोलीस दादा काय चालली ते? म्हणला, बाई तुझ्या पाया पडतो जा, तुझं काय काम नाही इथं, लय हात म्हणला, तुझं रे काय? अरे पण काय चालेल? अरे किती सांगू म्हणला, बाई जाय, नको डोक्याला ताण देऊ, आधीच पाय मोडायला जाईल म्हणजे तू आपली जाय. ती कुठं थांबवते? अरे भाऊ काय झालं, पण कशाची गर्दी आहे काय आहे? तो दुसरा पोलीस म्हणला, बाई इकडे तुला मी सांगतो. ते पोलीस म्हणला, बाई इथं एका पतिव्रतेच्या हाताने मूर्तीची स्थापना करायची आणि इथं ह्या बाई तुझ्या पतिव्रता नाही कोणी, आज सांगितलंय म्हणे, पण ते कोणी उठणं आता काय करत, आता आम्हाला तरी काय करत आता. आणि ते भाऊ मी जाय का? तेव्हा तुझ्या पाया पडतो, लवकर जाय म्हणला. ते कोण असं मध घेऊन जाय म्हणला. कसं काय जाऊ? असं कसंही जाय म्हणला, पण मध घेऊन जाय म्हणला तू. आता तिनं ते डोक्यावरचं सरपण टाकलं खाली आणि जेव्हा निघली, आता बाई धनगराची, ती काय शिकलेली आहे बरं, तिच्या पायात जुन्या चपला, खाली नाल माहिती आहे तुम्हाला, नालाच्या आणि खेळाच्या जेव्हा मधून घुसली, कोणाच्या मांडीवर तर कोणाच्या पायावर तर कोणाच्या हातवर पाय द्यायची. त्या माईला म्हणल्या, मांडीवर दे नाही तर डोक्यावर दे, पण जाय तू. नीट चालली म्हशीसारखी, कसा कस्तुडीत गेली आणि गेल्याच्या नंतर गेली तिथं. आता तिला स्टेजवर पाहिल्याच्या नंतर आता तुमच्या मनात काय वाटतं आणि महिलांच्या मनात काय वाटलं असत? त्या महिलांच्या आणि या महिलांच्या प्रत्येकाला वाटलं तर ही जळून मेल्याशिवाय राहणार. कारण याचं चित्र पाहिलं, हिने गेल्या वर्षी आंघोळ केली होती का नाही हे पण शंका येते. इतकं भयंकर झालं, कसं काय बसवू शकते? पण तिला काय, ते गेली बसवायची, बसली होती. त्या कोणी का त्याला बसवायची गरज होती? कोणी का असं बोला. आणि जळलेलं कुठं आपली जळायची? झाली जळायची तर लोकांचीच जळणार आहे, कोणाला त्याच्यात काय स्तुतक होतं? ते काय कोणाची ओळखीची? गेली धरली, पिंडून बसली होती, पीठ झाली वाकडी. अशी वाकडी झाल्यावरती हे काय झालं वाकडं व्हायला? नीटवाईस एकदा माझं दुसऱ्याची नुसतं जमायचं ठरलं होतं, त्याच्यावर काय माझं पातूर ते बिघड का नीट म्हटलं की नीट बसला महादेव. दृष्टांत संपला. तुम्हाला वाटलं याच्या पुढे काय जळते का? नाही, दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. मला एवढं सांगा, जेवढ्या त्या मायाला बसल्या होत्या त्यात पतिव्रता नव्हती व कोणी? हिंदू धर्मातल्या मायाला सगळ्या पतिव्रताच असतात. 100तून 1000तून एखादा कार्यक्रम बिघडतो, पण सगळ्या तेच असतात ना. पण मग काय नव्हता? नाही, आत्मविश्वास नव्हता. जर माझ्याकडून काही चुकलं असलं आणि मी ते जाऊन जर जळाले तर आपला 7-12 सगळा अख्खा उघडा झाला तर करायचं काय? म्हणजे याचा अर्थ आत्मविश्वास नव्हता. तशी गोष्ट आपल्याकडे सगळ्याकडे भाव असतो, पण तो भाव आपला, त्या भावाचा आपला विश्वास नसतो, तो भाव आपला जागा झालेला नसतो. आपल्याकडे भाव आहे, आपल्याकडे मन भगवंताने दिलं, आपल्याकडे इंद्रिय पण दिलेत, आपल्याला सगळं दिलं, भाव पण आपल्याकडं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जन्माला येतो तो भाव घेऊनच जन्माला येत असतो. लक्ष देऊन ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वभावता भजनशील देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील. आणि झाले असे केवळ माझ्याची ठाई, किती टाकाऊ मनुष्य असतो त्याच्या अंतकरणात भाव असतो म्हणजे असतोच. फक्त बिघडलेलं काय असतं? भावात विश्वास नाही राहत, भावात प्रेम नाही येत, भावात एकनिष्ठता येत नाही आणि भावात शुद्धता येत नाही. विठाल हो, भावाचा विश्वास असावा लागतो. आपला भाव आहे, आपला भाव शुद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बरास, तुका म्हणे भाव शुद्ध बरा, सोंग भाव शुद्ध बरा, सोंग भाव शुद्ध बरा, सोंग भाव. तुका म्हणे भाव शुद्ध बरा, सोंग भाव Ah!
आकाशातून पाणी पडतं याचा अर्थ ढगातून पाणी पडतं ते शुद्धच असतं, शुद्धच असतं. आपला भाव शुद्धच आहे. भगवंताने दिली ती गोष्ट, ती काय बाजारातून विकत आणली का? ती आपल्याकडे भाव शुद्धच आहे. मग आकाशातून पाणी पडलं त्याची चव बदलतील, रंग बदलतो. कशाने बदलतो? ज्या ज्या पृथ्वीच्या संबंधित पाणी जातं, कुठं लाल होतं, कुठं पांढरं होतं, कुठं काळं होतं, कुठं खारं होतं, कसं पण होतं. कशाने? संबंधाने. तशीच गोष्ट आहे, भगवंताने भाव दिला. महाराज म्हणतात तुका म्हणे भाव शुद्ध सोंग भाव. आपण ज्या ज्या कालात परमार्थ करतो त्या त्या कालात आपल्याला शुद्ध ठेवण्यापेक्षा आपल्याला सोंग करणं जास्त आवडतं. मंदिरात जातो, एवढा मोठा हार घेतो, लोकाला गाचट जरा काय माग या आयला तुला दिसत नाही, तिथंच भांडण का तुझ्या मायला अमक तमक, का तुला दिसत नाही का मी पुढे आलो, मी एवढा श्रीमंत आहे. अरे कशाला सोंग दाखवतो? सोंग कशाला दाखवताय तुम्ही? आपल्या सोंगाने भाव अशुची होती, आपल्या सोंगाने भाव अशुची होती. गंध लावायचा ठरला तर तो लोकांनी पाहायला पाहिजे, असा आला पाहिजे, तसा आला पाहिजे, इकडं कुरितो तिकडं कुरितो, लालच लावितो, पिवळच लावितो. अरे भाऊ, अरे भल्या सगळ्या जगाला भुलवणारा तो आहे. तुझ्या गंधाला काय भुलतो तो? तुझ्या संपत्तीला काय भुलतो तो? तुमच्या रूपाला काय भुलतो तो? तो कशाला भुलत नाही, फक्त शुद्ध भावाला भुलतो. विठाल परमार्थ करण्यापेक्षा आपला भाव शुद्ध कसा होईल, जे जे करायचं ते ते आपल्या करता करायचं, आपल्या देवा करता करावं. आपण लोका करता करतो. बाई तुळशीला पाणी घालायला लागली, काय करते? इकडं ते मला कोण पाहत, ह्याचे तर डोक्यात. आपण दर्शनाला गेलो, मग आपलं तिथं दाखवतो की नाही? आपण दाखवतो. कोण पैशाचा बिंडा काढतो देवाच्या पुढे, मग त्यात मी बुचकीत बसतो, त्याला घे बघ भेकारे 10 रुपयाची नोट. आता ते बिंडा तुला त्याने दिला, ते दिलं का नाही? आपले जे देखावे होतात ना हाराच्या रूपाने, कोणत्या रूपाने, त्याच्यात तुम्ही एवढं प्रवचन करीत नाही. आपले कुठलेही पण देखावे होतात, आणि जेवढे आपला देखावा त्याला सोंग असं म्हणतो आपण, सोंग असं म्हणतो. जसे आता अलीकडचे कीर्तनकार आहेत ना, त्या कीर्तनात सोंग आणतात, सोंग. मी काल एक कीर्तन पाहिलं, ते गाव नाव घेऊन नाही सांगत तुम्हाला, अक्षरशः सोंग, इतकं डेकोरेशन. ती बिचारी आली होती, आता आपण तिला काय नाव ठेव. ते नाचणाऱ्या नटीला काय करता महाराज तुम्ही? नाचणाऱ्या नटीला काय करता? पावडर ते हे त्या काय, आणि पाठीमागचे ते उभे राहिले रंगीत जॅकेट, रंगीत उपरणे, अगदी रांगेत एमक तमक. अरे सोंग वाव, सोंगाने काय पदरात पडेल तुमच्या? सोंगाने काय पदरात ते पडायचं? लोक टाळ्या देतील, लोक पाकिटात पैसे देतील, पण गेलं ना वायाला, तुमचं गेलं ना वायाला. तो कमाने भाव आणि शुद्ध बरा आणि सोंग भाव. शुद्ध आपला भाव आपल्याकडे, प्रत्येकाकडे, कीर्तनकाराकडे, श्रवण करण्याकडे, पूजा करणारे, भगवंताने आपल्याला मोठं दिलंय, ते खूप मोठे धन दिलंय आपल्याला भावाचं. त्या भावात प्रेम पण देणारा तोच असतो. आपल्या या सोंगाने आपण ती गोष्ट दूषित करीत नसतो. कारण काहीही झालं, आपण आपला स्वभाव सोडायला तयार नाही. आपण आपला स्वभाव सोडायला तयार नाही. आपण ना शास्त्राचं ऐकत, आपण ना संतांचं ऐकत, ना आपण कीर्तनकाराचं ऐकत. आपल्या इतक्या जगात कोणालाच कळत नाही, अशीच गोष्ट असते. असं म्हणून महाराजांचा हा भंगाचा भावच तो आहे. आपण आपलं कधी सोडत नाही, आपण खळाच्या पंक्तीत जातो, आणि मग आपला तो भाव कधी भंग होत नाही. तिथं सगळं शास्त्र सगळं फिक्क पडतं, कारण त्याला स्वभाव मानतात. तो आपण कधी सोडायला तयार नसतो. विठाल विंचू नदीच्या काठावर होता, ते कासव काठाला येऊन बसलं. आता विंचची बायको राहिली होती पलीकडच्या काठाला. आता विंचाला पलीकडे जायचं होतं. आता ते विंच पूर चालला, तर पलीकडे कसं काय जाईल विंचू? आता पलीकडे जायचं, बायको पलीकडे राहिली, म्हणली होती जावंच लागेल ना. महाराज पलीकडे राहिला असतात, पाहू उद्या भेटल पडली बा, नंतर महाराजाचं काय विषय, बायको पलीकडे जावंच लागेल. ते कासव शेजारी बसलं होतं. ते कासवाने मागं तोंड केलं आणि चाललं. ते म्हणलं कासव दादा कुठं चालला? ते म्हणलं चालू पलीकडे. अरे मला घेऊन जाय का म्हणलं तू? काय झालं? काय मला पलीकडे जायचं म्हणलं, माझी मंडळी पलीकडे राहिली, मला जावंच लागतं म्हणून पलीकडे. आता
चाल जातो म्हणलं ग. पण तो म्हणला फार विचित्र वंश आहेत म्हणला, तुम्हाला जर ठणका मारत काय करायचं म्हटला. तर नाही तसं कसं काय असतं म्हणला, मला पलीकडे जायचंय. गेला मध्ये पाण्यात आणि त्याला आली भुकी. कोणला? आता काय करेल ते विंचू? त्याचा स्वभावच आहे, स्वभाव सोडायला तयार नाही. तिने केला काय, त्याला गुदगुल्या करायचा कार्यक्रम सुरू केला. आता त्याने ठणके मारले तर का सो म्हणला, अरे काय बेईमानी का तो काय? तो म्हणला मी मस्त प्रयत्न करतो म्हणला, माझा स्वभाव माझा कोण जायलाच तयार नाही म्हणला. आणि तेवढी मी ते ठणका मारणच म्हणलं. बरं मार म्हणला, तुला किती ठणके मारायचे. चांगला फुटवर पुढे गेला, मध्ये धारात नेला आणि कासवण केली वर पाय. कासवण जेव्हा वर पाय केले, विंचू झाला खाली. आणि म्हणला मारायला मार. तेव्हा असं काय करतो काय म्हणलं, माझा स्वभावच म्हणला गोलवळण घ्या. स्वभाव जायला तयार नाही. एका माणसाला श्रीमंत मनुष्य होता, चांगला लय मोठा श्रीमंत, पैसा भरपूर, नोकरी मोठी, मंडळी मोठी नोकरीला, पैसा भरपूर, काम करायला कोण नाही घरामध्ये. मग एक नोकर ठरायचा ठेवला. मग ते पूर्वीच्या काळामध्ये नोकर विकत मिळायचे, त्याला गुलाम म्हणायचे, गुलामगिरी. मग ते गेला बाजारात, आणला गुलाम. चांगला माणूस होता, चांगला धष्टपुष्ट, दिसायला चांगला होता, सुंदर वगैरे, अमकं तमकं. तो गेला, तो मालक म्हणला केवढा द्यायचा घेऊन? तो म्हणला 500 रुपयाला. अरे म्हणलं माणूस फार चांगला दिसतोय म्हणला, अरे याला काय घेत नसेल. तो म्हणला काय तुला काय? तो म्हणला काय नाही, मला सगळं येतं म्हणला. काय शेतीच काम येतं म्हणला, शेतीचं काम येतं म्हणला, स्वयंपाकाचं काम येतं म्हणला, गाडीचं मोटरसायकल चालवतो म्हणला, जीपही चालवतो म्हणला, बरं ट्रॅक्टरही चालवतो म्हणला, डंपरही चालवतो, तो हेलिकॉप्टरचा हा चालवतो म्हणला, विमानही चालवतो म्हणलं. चालेल म्हणलं, हे माणूस काय हाच म्हणतोय म्हणला. बरं एवढं करतो, स्वयंपाकही सगळं येतो म्हणला. एवढा जर माणूस आहे तर तो नेमकं ते आहे काय म्हणला. तो मालक म्हणला याला सगळं चांगलं आहे, काय हे अडचण नाही म्हणला, फक्त एखाद्या वेळी चुकून एखादी चुगली करतो म्हणलं, एवढंच आहे. ते म्हणलं ते काय गोष्ट आहे म्हणलं, चुगलीची काय गोष्ट आहे म्हणलं. ते चुगलीचं नवरान बायको म्हणले, आपण पण उच्च शिक्षित, ते चुगली करून आपल्या घरात तिसरा माणूस काय चुगली करीन. हा आला आता त्याचं कलाकारच होता तो. जेव्हा त्यांनी काम सुरू केलंय, महाराज स्वयंपाकही करायचा आणि गाड्या चालवायचा आणि बंगला पोसायचा आणि सगळंच करायचा. हे एक नंबर जेव्हा मालक खुश. 1 महिना 2 महिना कुटुंब लय आनंदित, नवरा बायको अगदी चेहरे नुसते फुलले. त्याला एक दिवस त्याचा किडा जागा झाला. पण तो किडा काय साधा नाही जागा झाला. मालकिनीच्या कानात गेला, म्हणला मालकीन बाई तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणले काय रे? अहो आपल्या मालकाचं तुम्हाला माहित नाही, बाहेर त्याला काय काय शब्द आहे ते, आफेर आहे का ते? आफेर. तुला बरं माहिती आहे तेवढं. हा असले पाठ करून ठेवते. हा म्हणली बाहेर का त्या मालकाचं बाहेर आफेर आहे. काय बोलतो म्हणले तू, येडा काय तू म्हणला. नाही म्हणला, मी गड शपथ म्हणला, देवा शपथ. मालकीने वाटलं खरं, बाईला खरं वाटायला त्याला वेळच नाही लागत तिला. जो हा बाईने हा बाबा तोड झोडा सोड लागू गोष्ट. ती मालक चमत्कारी. ते म्हणलं मालकीन बाई तुम्ही त्रास करून घेऊ नका म्हणला, माझ्यावर त्याची औषधी म्हणलं. काय? ते म्हणला आमच्याकडे एक बाबा आहे म्हणला, त्याचा माझा लई परिचय म्हणला, तो औषध देतो, तुमचा मालक बाहेर कधी जाणारच नाही तुम्हाला सोडून. पण ते काय करू? काय नाही, फक्त त्यांच्या दाढीचे 2-4 केस पाहिजे म्हणे, मला रात्री तेवढे केस आणून द्या म्हणते, 2-4 देते म्हणते. नवरा हातातून गेलो, काय करायचं म्हणले. आता झालं ठरलं, मालक आला, ते सगळं हाबातोबा पाहिलं, चेहरा बेरा ते सुंदर, ते ध्यान उभे वेटेवर. अरे काय झालं म्हणले, इकडे 2 न्यात. तुम्हाला माहिती आहे मी काय सांगू ते काय, पाय जिकडे तिकडे वातावरण सगळं तंग. गेला, हे अरे म्हणले गणप काय झालं म्हणले. ते काय सांगायचं, माल म्हणले हो ते काहीतरी झालंय म्हणे, तुमच्या बाईचं बाहेर फेरी म्हणे, साहेब तुम्हाला माहीत नाही. असे 2-4 ढिल्यात ठेवून त्यांनी मूर्खा म्हणला काही सांगतो आमच्यात म्हणजे गळ्या शपथ म्हणे. आणि तुम्हाला जर पाहायचं असलं तर रात्री झोपायचं नाही म्हणजे, तुम्ही फक्त झोपेस येऊन घेऊन तुमच्या दाढीला जर ती कातर लावायला जर आली समजायची तर मग तुम्ही पहा म्हणजे ती तुम्हाला ती मारायला येणारी कातर घेऊन आता. जर नाही आली तर मग मला कोणती शिक्षा द्या. आता संशयाची गोष्ट एवढी वाईट, संशयाहून थोर आणि परापना हे घोर. झोपला सोंग घेऊन, आता ही कुठं झोपती, ही जागीत. हिच्या डोक्यात एकच, हा कधी घोराला सुरुवात करतोय, मला कधी दाढीचे केस मिळते.
ही कातर घेऊन तयार तिथं. झोपल्याला पाहिलं तरी हिनं घोरण्याचं नाटक केलं. तिने घेतली कातर, लावली दाढीला. त्याला वाटलं दाढीला मला मारायला चाली का ती आता ती. जेव्हा दाढीला लावली जागा झाला आणि जेव्हा हात धरली म्हणला अवदसा मला मारितेस काय म्हणला तू. जेव्हा कातर घेतली उलटी कातर केली जेव्हा बाईच्या पोटात खोपसली एका मिनिटातच बाई मारून टाकली. आता काय झालं असेल वरती आता बाई मारून टाकली. कारण आता खात्री तर झाली आता जो नोकर तर मोकळा झाला. खात्री झाली ना ही खरीच गोष्ट आहे आपल्याला ती मारून टाकणार होती. झालं हे झालं सगळं खरं. आता ही बातमी त्या मुलीच्या घरच्याला कळली जेव्हा कुटुंबाला 2-4 गाड्या भरून असा हाणला ना पार हाणला म्हणजे मारूनच टाकलं. आता ह्या कुटुंबाने याला मारल्यामुळे मग त्याच्या कुटुंबाचे माणसं आली. पहिले हे नवरीच्या कुटुंबाचे माणसं आली आणि त्यांनी जावाई मारला. आता नवरदेवाच्या कुटुंबाचे माणसं आली आणि त्यांच्या दोघांची कुटुंबाची एवढा झगडा सुरू झाला का दोन्ही 10 5 मारली. तुमच्या काय लक्षात आलं हे त्याचा किडा जागा झाला. एवढं काही झालं त्याच्या फक्त स्वभावाचा प्रश्न. एवढं सगळं झालं त्याने त्याचा स्वभाव सोडला नाही. कशाप्रमाणे भिंचाप्रमाणे. तसला प्रकारे आपल्या पुढे काहीही केलं तर आपला स्वभाव बदलत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भावात बदल करण्याकरता आपल्या भावात शुद्धता येण्याकरता आपल्या भावात एकनिष्ठा येण्याकरता आपल्याला आपल्या भावात बदल करावा लागेल. याचा अर्थ संतांचा ऐकावा लागेल, शास्त्राचा ऐकावा लागेल. जसं भावात शुद्धता असावी लागते तशी भावामध्ये एकनिष्ठता असावी लागते. तुकाराम महाराज आम्हा विष्णुदास एकविध भाव न म्हणूया देव अनेकासे न म्हणूया देव अनेकासे न म्हणूया देव अनेकासे आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव अनेकासे न म्हणूया देव अनेकासे न म्हणूया एकविध भाव न म्हणूया देव अनेकासे. एकविधता याला म्हणतात एकविधता. म्हणजे त्या भावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. एकनिष्ठता. महाराज म्हणतात या ठिकाणी नामा नको काय पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ. परमार्थ असा असतो महाराज भगवंताच्या भावनेचा भक्तीचा हा जर आपण अभ्यास केला त्याच्याकरता आपण पाहिलं सावता महाराज होते, गोरगो काका होते, चोखोमा महाराज होते, शबरी होते. हे कोणत्या कॉलेजमध्ये गेली होती, यांनी कोणत्या शास्त्राचं अध्ययन केलं होतं, त्यांनी कोणत्या अनुष्ठानं केली होती, त्यांनी काय कर्म केलं का योग केला का याग केले का यज्ञ काय केलं, काही नाही केलं. काही नाही, नुसता शुद्ध भाव. काही नव्हतं. शबरीच्या जीवनातली गोष्ट पाहिली एक भिल्लाची बाई काही नाही, शास्त्र नाही, आचार नाही, स्नान नाही, काही नाही. पण तरी सुद्धा भगवान सर्व मोठमोठे ऋषीमुनींचे आश्रम ओलांडीत शबरीचा आश्रम शोधून शबरीला भेट दिली. याचा अर्थ बोरे खाय भिल्लटीचे. तुकाराम महाराज म्हणता एका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. मुद्दा कशा करता सांगितला आपल्याला हे भगवान आपला भाव आपली एकनिष्ठता पाहतो. त्याच्याकरता आपल्याला शास्त्राध्ययन केलं पाहिजे किंवा आपल्याला अजून काही शिकलं असं काय भाग नाही. भगवंताच्या बद्दलचा भाव हा एकनिष्ठ भाव असला पाहिजे. आणि भावातली एकनिष्ठता मी तुम्हाला आधी सांगितलं ती काय बाजारात मिळत नाही, तिचं काय मार्केट तयार झालं नाही. आणि म्हणून भावातली एकनिष्ठता त्याला म्हणतो आपण भावामध्ये असणारी कधी त्यात व्यभिचारता न येणं, दुसरा देव मनात न येणं त्याला एकनिष्ठता असं म्हणतात. असो. आणि म्हणून जशी भावात शुद्धता असावी लागते, भावात एकनिष्ठता असावी लागते आणि भावात असं प्रेम असावं लागतं. प्रेम असेल तर देव मिळतो.
त्याच्यात मी आता तुम्हाला म्हटलं थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला. असं भगवान आपल्या भावातलं प्रेम किती ते पाहत असतो. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा असं आहे. म्हणजे अंतरीचं घेतो गोडी आणि पाहे जोडी. आपल्यात भाव किती तो कसा आहे तो आपण पाहतो. पण आता आपल्याला मी तुम्हाला आधी सांगितलं आपल्याला देखावे उभे करण्यात फार फार मजा असते. एक ब्राह्मण बुवा मंदिरात पूजा करत होते. नेमाने पूजा करायची. श्रावण महिन्यामध्ये नेमाने पूजा करायची. श्रावण महिनाभर फार मोठं कडकडीत व्रत केलं त्यांनी. आणि मग त्या भगवंताला आपल्या पार्वतीला दया आली. भगवान शंकर म्हणे देवा अहो तुम्ही एवढं करता ह्याच्याकडे काय ह्या भक्ताला काहीतरी द्या म्हणे. काय देऊ म्हणते. अगं तो नुसतं नाटक करतो म्हणले देखावं करतो त्याच्यात भावात कुठं त्याला काय त्यात काय प्रेम आहे का त्याच्या भावामध्ये. असं कुठं झालं म्हणे ते एवढ्या गारठ्या गुरठ्याची तो रोज पूजा अर्चा करतो. भगवान म्हणले तुला दाखवतो म्हणले काय ते झालं. तो ब्राह्मण नित्याने यायचा पूजा करायचा पाठ सगळं पाठ करायचा मंत्र म्हणायचा षोडोपचार पूजा करायचा सर्व काही करायचा. आणि त्याच गावातला दुसरा एक धनगराचा मनुष्य होता. तो यायचा मेंढ्या चालल्या का पुढं तिथं त्या पाण्यातून गुळणी भरून घ्यायचा. हातात निरगुडीचं पालं वर मळायचा आणि तो पूजा करून गेला का त्या पाला त्याच्यावर तोंडातली गुळणी टाकायची आणि निरगुडीचा पाला टाकायचा आणि त्याचा दर्शन घ्यायचं. चपला काढायच्या नाही आणि तसाच चालला जायचा रोज नियमाने. त्याचा नियम असा होता आणि याचा नियम असा होता. आता दोघांची परीक्षा. ह्या दोघातली तुमच्या लक्षात आलं पण तुम्हाला कळेल त्या प्रेमातली भावातली गंमत काय. आता ब्राह्मणाचा भाव नव्हता तर तो मंदिरात येत नव्हता का. येत होता. त्याला जर भावच नव्हता तर तो गारठ्यात एवढे कष्ट करीत होता का नाही. तो मंदिरात पण येत होता एवढे कष्ट करीत होता एवढे मंत्र म्हणत होता त्याच्याकडे भाव होता. धनगर येत होता आणि तोही तो पाणी तोंडातलं उष्ट पाणी टाकायचा पाला टाकायचा दर्शन घ्यायचा जायचा आणि त्याचा पण भाव होता. आता दोन्ही भाव आहेत. भाव तर नक्की आहेत फक्त त्यातला फरक काय असतो आपली चूक कुठं होती हे तुमच्या लक्षात येईल. विठाल एके दिवशी भगवंतांनी यांची परीक्षा घ्यायची ठरवली. भटजीबुवा आले पूजा मांडली अतिशय पूजा रंगात आली. सोहळं बिळं निसून सगळं नियमाने पूजा करायचे बिचारे. पूजा रंगात आली जेव्हा मंदिराचा कळस कडकड 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 असा कडकड आवाज आला महाराज. असा भयंकर आवाज काय मंदिर डोक्यात पडते अशी भयंकर गर्जना झाली होती. जे ब्राह्मण घाबरला महाराज. 16 आतन ब्राह्मण बाहेर. फार खकान काहीच नाही शिल्लक राहिलं. गेला पळून सगळा काहीच नाही राहिला शिल्लक. झालं. पार्वती बघितलंस का तू आता काय होतं ते. पार्वती ग बसली. मग तो खरं काय असतं म्हणले दाखवतो म्हणले तुला. आला 11 वाजता धनगर मेट्या घेऊन आला चालला ते गेला. तोंडात पाणी आणलं वंधुळीत पाणी घेतलं तोंडात घेतलं गुळणी घेतली हातात निरगुडीचा पाला घेतला. आला गुळणी टाकली निरगुडीचा पाला टाकला हरिओम लागला दर्शन घ्यायला. तसाच मंदिराचा जेव्हा कडकड कडकड आवाज झाला असा आवाज झाला का मंदिर डोक्यात पडते का. असं म्हटल्याच्या नंतर आता त्या भावातला फरक तुमच्या लक्षात येईल. खांद्यावरची घोंगडी काढली त्या पिंडीवर टाकली आणि त्याच्यावर पालथा पाड नको माझ्या देवाच्या डोक्यात मंदिर पडन. आणि मग भगवान प्रगट झाली पार्वती. याला म्हणतात भावातलं प्रेम आणि याला म्हणतात भावातला देखावा. तुकाराम महाराज म्हणतात अखंडित ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव अखंडित प्रेमभाव अखंडित प्रेमभाव ज्याचा वडता देव अखंडित प्रेमभाव अखंडित प्रेमभाव अखंडित प्रेमभाव देव अखंडित प्रेम भाव. मी आपल्याला 3 मुद्दे सांगितले. भावातली शुद्धता कशी असते भावातली एकनिष्ठता कशी असते आणि भावातलं प्रेम कसं असतं. आता शेवटची भावातला विश्वास.
आपला सगळ्यावर विश्वास असतो. कशावर विश्वास आहे? बायकोवर विश्वास आहे, दारातल्या कुत्र्यावर विश्वास आहे, गाडीवर विश्वास आहे, मित्रावर विश्वास आहे, पैशावर विश्वास आहे, आयुष्यावर विश्वास आहे. आपला विश्वास नाही, कुठं नाही, सगळीकडं आहे. फक्त संतांच्या वाक्यावर आणि भगवंतावरती आपला विश्वास नाही. तपासून पहा. मी तुम्हाला कमी लेखतोय अशातला भाग नाही. आपला विश्वास नसतो तो. आपला विश्वास कोणी, याचा भरोसाच नाही आपल्या विश्वासाचा. भगवंताच्या भक्तीवरती, त्याच्या प्रेमावरती, आपला विश्वासच नसतो महाराज. जसं नाही होत महाराज तसं. संतांनी किती उदंड काही सांगितलं तर आपली भावना तशी होत नाही. म्हणजे आपला संतांच्या वाक्यावर विश्वास नाही. तुकाराम महाराज नाम संकीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळो वेळा काय काय केले केले मागे नको पाहू तू जमान किती पापी असतो काय करू नको सगळं सोडून दे भगवंताचं नामस्मरण शुद्ध होशील. तो पुढे धैर्य होते महाराज आपले. आपला संतांच्या वाक्यावर विश्वास नाही. आपल्या संतांनी सांगितलं त्याचं आपल्याला काही खरं पटत नाही. काही खरं पटत. जसं बायको बोलली तर खरंच पटतं माणसाला, मित्र बोललं तर ते खरं वाटतं माणसाला, असं इतकं खरं वाटतं. पण संतांच्या वाक्याने काय काय केलं आपण. तुकाराम महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नरगती जाव्यांतरण सुखी होतं ठाईच बैसुनी करायक चित्त अनावडी आणता. यातलं काय काय करतो आपण. काय काय करतो. काहीच नाही करीत आपण. काहीच नाही. तू काय ज्ञानेश्वर महाराजांनी आपली केवढी परवानगी दिली. नाही आपण आपल्या जीवनाकडे कधी डोकत महाराज. नाही आपण आपल्या जीवनात या आठा पारा माधुरी मोठके निमिष काय सुरत काय ते तरी गा ऐसे कधी या आठा पहारा माधुरी मोठके ज्ञानेश्वर मोठके एवढं 1 सेकंदापासून सुरुवात कर. 1 सेकंदापासून सुरुवात कर. 1 मिनिटापासून सुरुवात कर. फक्त आत जे करायचं ना पूजा देवाकरता कर. देवाकरता कर. लोकांनी पाहावं असं तुला वाटलं का संपलं तुझं. मंदिरात जातो ना देवाकरता जा. पूजा करायची देवाकरता कर. जप करायचा देवाकरता कर. देवाकरता याचा अर्थ स्वतः करता. आणि मग त्या सगळ्या शुद्धता आपोआप होतात. मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचा अंतःकरण तपासा. आपण देवपूजा करायला आपल्याला किती वेळा रडू आलं. आपण देवपूजा करायला आपल्या अंगावर किती शहारे आले. आपण कीर्तन ऐकायचं आपल्याला किती आपल्या चुका कळाल्या नाही कळाल्या. अरे हे कीर्तन करता समाजाला नरकालाच घेऊन निघालेत. समाजाला नरकाला घेऊन निघालेत. ते एकटे कसे काय जायचे ते. आणि तुम्ही महामूर्ख त्यांच्याच मागे उधळायला लागलात. समाजाची मूर्खता पहा. 10 वर्षाच्या पुरीच्या पाया पडताय तुम्ही. काय उद्धार तुमच्या उद्धाराच्या डोक्यात आहे का तुमच्या हसण्याच्या डोक्यात आहे. तुमचा उद्धार करायचा आहे का तुम्हाला देखावा दाखवायचा आहे. ही परिस्थिती येऊन ठेपती महाराज. आणि म्हणून तुकाराम महाराज मी नाही सांगत महाराज म्हणतात देवाची आचाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया देवाची आचारे आळवावे देवा देवाची आचारे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया देवाची आजाडी अळवावे देवा ओसदेह भावा पोसदेह भाव पाडून याचा अर्थ काय. जे परमार्थ करतो आपण माऊली सांगतात 1 मिनिटाचं करा. भगवान तुझे 1 मिनिटावर खुश आहेत. 2 मिनिटाचं करा. भगवान त्याच्यावर खुश आहेत. तुम्ही सगळं सोडून 24 तास कधी बसू नका. 1 मिनिटावर भगवान खुश आहेत. फक्त ओसदेह भाव पाडून या. कीर्तनात बसलाच ना मूर्द्या सगळ्या इंद्रियाचे कान करून ऐक ना. नाकातच बोट घालतं कानातच बोट घालतं घड्याळच पाहतं मोबाईल हॅलो मेलो. काय राष्ट्रपती आहेस का उद्योगपती आहेस का तुझं जग बंद पडलंय. 1 तासभर बसलायस ना सगळ्या अंगाचे. असं नाही होत ना. मग आपल्या चुका आपल्याला कोण सांगेल महाराज. कीर्तन ऐकायच्या बाबतीत आपल्याला आपलं जीवन बदललं पाहिजे. आपलं ज्ञान ऐकलं पाहिजे. अरे कीर्तन ऐकणं म्हणजे पश्चाताप झाला पाहिजे. कीर्तन ऐकणं म्हणजे आपल्या चुका कोणी काढल्या पाहिजे. पर कीर्तनाची परिस्थिती अशी झाली महाराज घरातून नित्रा डोक्यात आवाज असा घेतो हसायचे.
हसायचे आपलं विनोद असावं. आमच्या संतांनी पण विनोद केला तेवढ्या पुरता माणसाला जा करता. ती कीर्तनाची प्रणाली एवढी प्रतारणा झाली. आता मी कोणाचं नाव नाही पण खूप दुःख होतं महाराज. आम्ही आयुष्य घातलं फार अडकाची काढता केली ह्या संप्रदायाला सांभाळण्याकरता, ह्या संप्रदायाच्या प्रणाली जतन करण्याकरता मी माझ्या हाडाचे काढ केले महाराजांना. माझ्यासमोर ह्या अशा गोष्टी जर घडू लागल्या खूप वाईट वाटतं. अरे कुठे नरकाल नाही तुम्हाला उदंड आहेत, उदय नाटकं आहेत, पिक्चर आहेत, अजून तमाशे आहेत, अजून दुनिया काय आहेत, कलापथक आहेत. तुम्हाला ते करायला खूप आहेत ना. ही जागा का निवडली तुम्ही? ही जागा का निवडली? कोणी सांगायची ती गोष्ट? आणि एकूण त्यांना कीर्तनकार दोषी नाहीत, समाज दोषी याला महाराज, समाज दोषी. परत हे कोणीच नाही बोललं. आता लोक हे मी बोललो मला शिव्या खाव्या लागतील मला माहिती. मला लोक शिव्या देणार. आता लोक यायला आता फक्त एकच असं कुठं चालतंय काय? अवाकडे लोकाला ते तुमचं कीर्तन कुठं पचत आहे? अरे पचत नाही म्हणजे काय विष पितो का? पचत नाही म्हणजे तुला विष गोड लागतं मी विष खातो का? तू विष खाऊन कसं काय गोट? म्हणजे याचा अर्थ की आपण आपलं कुठं पाहिलं पाहिजे. आणि म्हणून कीर्तन ऐकताना अंगाला लावून घ्या. पूजा करताना तुम्हाला केलं पाहिजे. तुम्हाला आपल्याला काय करायचं नको करू. मग तुकाराम महाराज म्हणतात काय उत्तर देता होशील तू? पातके करिता पुढे आहे पुसता. आणि काय उत्तर देता होशील तू? असं तिथं काय उत्तर देशील महाराज? विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड. आणि मग मारिती झोडीती तोडीती निष्ठूर. आणि यमाचे किंकर ते कोणाला चुकत नाही. भाई पुरुष श्रीमंत शिकलेला अडाणी महाराज सगळे एका मापात जातात तिथं. राव होती रंक यमाचे घरी आचरणे बरे नाही म्हणून या. मग प्रपंचाचा कोणाला दोष नाही. संतांनी प्रपंच केला आणि प्रपंच ऐकण्यानंतर माझा कडाडून विरोधी. भ्याडसारखा पळू नकोस, भ्याडसारखा पळायचं नाही. तू स्वीकारली ती गोष्ट यथोचित कर, यथोचित कर, पद्धतीने कर, समाजाच्या पद्धतीने कर, ती टाकायची नाही. पण त्यात आपल्याकरता आपण परमार्थ थोडा जरी केला तर समजला पाहिजे, घेतला पाहिजे. मुद्दा सांगायचा आहे आपला त्याच्यावरती विश्वास नाही. आपला विश्वास कशावर बसते का भरोसाच नाही. कशावर बसून पुढे फसणार आपण? कशावर बसणार आपला विश्वास? कोणत्या कीर्तनावर? अरे तुम्हाला कीर्तन ऐकायचे कळणत कोणाचे कीर्तन ऐकत इथपर्यंत समाजाची परिस्थिती येऊन ठेपली. आणि काय करावं ती गोष्ट? कशी काय गोष्ट झाली आता ती? असं पण विठाल विठाल मावशीबाईची मुलगी मेली, एकुलती एक मुलगी. आता काय एकुलती एक मुलगी, तरुण मुलगी, लग्न झालं आणि 2 वर्ष झाली लग्नाला, अशी मुलगी मेली. म्हातारी एवढी रडायला लागली. श्रीमंत म्हातारी, मुलगा श्रीमंत, सगळं चांगलं, मुलीचं सासरं श्रीमंत. खूप रडायला लागली म्हातारी. माझी ठकू गेली, ठकू गेली, ठकू गेली, ठकू गेली. 10 दिवस झाले, 8 दिवस झाले, ठोको काय करेन. म्हातारी काय कर बसा ना. मुलगा सगळं दुनिया समजून बसली, पण म्हातारी डोकं सोडून तिची ठकू काय त्याच्या डोक्यात जायना. आता पूर्वीच्या काळातलं आमच्या लहानपणी तुम्हाला माहीत असेल, आमच्या म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे, ते गावात म्हसान जोगे यायचे, ते चित्र रंगवायचे, ती मोराची पेस बांधायची. त्यांच्याकडे पाहिलं का भीती वाटायची. ते इकडं ते इकडं मध्ये एवढं घोगराळ असं इकडं ह्या मांडीवर धडाळांग 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 ते वाजवायचे. ते हा आले नेमकं त्याचं दुर्दैव, सगळं गाव फिरले ते मसान जोगी, काहीच नाही मिळालं. आता जाता जाता आणि पाणी प्यावं. त्या म्हातारीचं घर शेवटी होतं. ते म्हणले आजी पाणी देते प्यायला? हा या ना बाबा म्हणली. आता जग गेले पाणी प्यायला बसले. ते कुठून आले तरी भाऊ? आता भोळी म्हातारी. ते म्हणले आले म्हसनातून. आता ती म्हसनातून म्हणल्यावर गेलं, वाटलं माझी ठोकू म्हसनातच गेली. ते माझी ठोकू भेटली का? ते म्हणे हा भेटली. आता ते सारे दुनियाचे बनेल असतात ते माणसं. हा भेटली म्हणे तुमची ठोकू. काय म्हणली? ती म्हणली काय नाही, आमची आई जर भेटली तर मग तिला म्हणा तो ठोकूला काय काय द्यायचं ते दे म्हणली. बरं झालं बाई, बसा बसा म्हणली. जेव्हा म्हातारीने डोळे पुसलेत, म्हणता काय सांगायचं तुम्हाला. म्हातारीने डोळे पुसले, जेवढे ठकूचे दागिने होते दागिने, तिच्या गळ्यातले दागिने सगळे गोला केले. एकुलती एक होती. मग सोनाला तर कोणी करेल म्हणजे सोन्याचेही घेतले, तिचेही घेतले, सगळेचे घेतले. डबा भरला. हे माझे ठकोला म्हणते तिला भेटली का तुझे एवढे दागिने? हा म्हणला आई आता काय चिंता करू नको, लाडू बिडू केले बाई, लाडूचा डबा म्हणली, हेच ठकोचे सगळे कपडे घेऊन जा म्हणली. हां देशील का ठकोला? आता तू अजिबात काळजी करू नका, याच्या आमच्या वाचून याला कोणाचा धोकाच नाही म्हणले. आता झालं घेतले गेले. आता गेल्याच्या नंतर
निघून गेले. मुलगा आला थोड्या वेळाने मुलगा आला तर मग आज आईचा चेहरा लय खोलेला, अशी हसायला लागली बा. तेव्हा आई आज काय झालं म्हणले, आज लय हसती. अरे म्हणले ठकून माणसं आली होती म्हणे, सगळे दागिने दिले, कपडे दिले. तुला ठकून पडते म्हणले, आम्ही मसनातून आलो म्हणले. असं तो म्हणला काय कपाळ फुटलं. अरे आई म्हणला ठकून मेली म्हणला, तिकून माणसं कुठे येत असत रे म्हणली. नाही बाबा खरंच आली होती म्हणे. ते कशी होती म्हणजे डोक्याला बिक्याला म्हणलं, की आता माणसापेक्षा वेळेच दिसतात ते विचित्र. त्याने बघायची आली मसन जोगी आली, म्हातारीला घातलं मातीत म्हणले तीन. आता बिचारा उठला आणि झालं घ्यायला घेतला घोडाचा. त्या काळात घोड्याचे काम होतं. जेव्हा घोड्याला टाच मारीन झाला, मागं पळत पळत चालला. हा आलं घ्यायला, ते समोर मोठा हाक्यात होतं. ते माणसं यांनी पाहिले, ते मसन जोग्यानी घोडा आला, ते आपल्या करताच आला, घुसलं एका साईडला मग ऊसामध्ये. आणि झालं ते म्हणलं गाव ते तुम्ही पाहिले का ती मासन जोगी. हा आले ते समोर होते, मग तिकडे त्या ऊसात घुसली. आता यांनी मूर्खान तिकून जावं का नाही, ह्यो कोण ऊसात घुसला. आता त्यांनी डोकून पाहिलं, ह्यो गेला इकडून. त्या आले, त्यांनी घोडा घेतला आणि त्या घोड्यावर जे टांग टाकले जे गेले ठकान, अजून आलेच नाहीत ते. हा आला बिचारा बाहेर. ते म्हणलं का रे घोडा काय. ते म्हणलं मासन जोगी आले त्याच्यावर बसला गेला बा म्हणले ते घोडा घेऊन. अरे मग मला हाक मारितात, मला काय माहिती, तुम्हाला वाटतं तुमचं पाहुणं असेल बा, मला तर काय माहित. हा आला बिचारा घरी बाहेर तोंड करून. आई म्हणली बाबा काय रे भेटले का ते माणसं. ते म्हणला भेटले. ते म्हणले काय नाही. म्हणला बाई आई मला तो ठकूचे दागिने दिले, ठकूचे कपडे दिले, ठकूला लाडू दिले. आता तुझं सगळं दिलं, मी ठकूला घोडा देऊन आलो म्हणला. चल. अरे त्या म्हातारीने जसा भलत्या ठिकाणी विश्वास ठेवला आपला, तसाच प्रकार झाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवापाशी मागे आवडीची भक्ती आणि विश्वासाचे प्रीती भाव बळ. विश्वासाचे प्रीती भाव बळ. विश्वासाचे प्रीती भाव बळ. देवापाशी मागे आवडीची भक्ती. देवापाशी मागे आवडीची भक्ती. देवापाशी मागे आवडीची भक्ती. देवापाशी महाराज म्हणतात, नये जरी तुझं मधुर उत्तर. तुला भजन नाही म्हणतात ना, राहू दे. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे. देवान तुला स्वर नाही दिला नसं, त्याच्यावर काय बंद पडते. तुला भजन म्हणता येत नाही, स्वर म्हणता येत नाही, श्लोक म्हणता येत नाही, तुला वाचता येत नाही. नाही तया विन भुकेला विठ्ठल. जसं येईल तसं बोल, फक्त भाव घेऊन बोल. भगवान फक्त तेवढ्याला भुकेला आहे. देव फक्त भावाचा भुकेला असतो. फक्त भाव घेऊन बोल. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल. रामकृष्ण शेवटी म्हणतात महाराज काय पुढे, विश्वासाची प्रीती, देवापाशी मागे आवडीची भक्ती आणि विश्वासाची प्रीती भाव बळे. त्या भावातला विश्वास जर असेल तर मग मात्र मी एवढं सगळं प्रवचन केलं तुम्हाला कशा करता केलं. तर तो जो भाव आहे, भाव सगळ्याजवळ असतो. भक्ताजवळ पण असतो, आमच्याजवळ आहे, तुमच्याजवळ आहे, आणि त्या दुर्जन माणसाजवळ पण आहे. मग त्या दोघातला फरक काय असतो. त्या भावामध्ये आपल्याकडे भाव धरितया तारील पाषाण. तो पाषाण तुम्हाला तारणार ही गोष्ट खरी आहे, पण आपल्याकडे भाव आहे. त्या भावामध्ये एवढ्या आपल्या चुका आहेत. आपल्या भावात शुद्धता हवी, आपल्या भावात एकनिष्ठता हवी, आपल्या भावात प्रीती प्रेम हवं, आणि आपल्या भावामध्ये गाढ विश्वास असला पाहिजे. मग असा भाव जर असेल तर दुर्जनातला दुर्जन जरी असला तरी तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी भाव धरितया दुर्जना सज्जन काय करे.
तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करे भाव धरी तया. पाषाण तारील याचा अर्थ काय? भाव, ते दोन अर्थ होतात गणेश. भाव धरी तया तारील पाषाण, तारीन नाही तारील. भाव धरी तया तारील पाषाण, त्याला तारू शकतो. भाव धरी त्याला पाषाण तारील, आणि भाव धरला तर तो पाषाण तारील. भाव धरला तर तो पाषाण तारू शकतो. पाषाण तारली. तुकोबरांच्या भावामुळे दगडास जळी दगडासहित वया, जैशा तारियल्या लाया तुकोबरांच्या भावाने दगड तारली. आणि ज्या काळात नळ नील जामून तापून पाहतो, त्यांच्या भगवान नावावरती एवढा गाढ विश्वास होता. त्यांच्या भावामुळे राम रा आणि म अक्षर लिहून पाण्यात टाकली तर दगड तरली का नाही. तो मी तो अल्पमते हित, काय वर्ण तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, हे मेहमान नामाचे, नामाचे मेहमान नाही. त्या नळनीळ जामू त्या भावाचं मेहमान आहे. ते त्या दगडाचं मेहमान नाही. तुकोबरांच्या भावातला महिमत्व असं आहे का ते दगड गाता घेऊन दगड तरले ते असं आहे. म्हणून भाव धरील तो पाषाण तारील हा गौण अर्थ आहे. पण भाव धरील तर त्याला पाषाण सुद्धा तारू शकतो. पाषाण म्हणजे कोण? पायरी प्रतिमा एकची पाषाण. वर पायरीचा दगडच असतो, मंदिराच्या भिंतीला दगडच असतो, आणि मूर्ती दगडाचीच असते. दगड कधी बोलत नाही, दगड तुम्हाला काही करत नाही. प्रश्न येतो तुमच्या आमच्या भावाचा, प्रश्न येतो तुमच्या आमच्या भावनेचा येतो की नाही. ह्या महिला असतात तेव्हा महाराज काय करू, आम्हाला आमच्या नवरीची सेवा करायची खूप इच्छा आहे, पण आमचं बल असं पेताड. आता कुठे याच्या पेताडाच्या नदी याच्या थोबडाचा वास येतो, काय त्याची सेवा करावी. भाई त्या पेताड माती जाऊ, तुला काय करायचं त्या पेताडाचं. प्रश्न पेताडाचा नाही. बरेच असे म्हणतात महाराज आमचा बाप काय सांगू तुम्हाला, लय पेताडो, लय वाईट, काय आम्हाला आईवडिलाची सेवा करावी. मूर्खा, अरे आईवडिलाचा प्रश्नच नाही आणि त्या पेताडाचा प्रश्न आहे. प्रश्न तुझा आहे. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी काय पतिव्रता नाही 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 विठाल विठाल हेची विष्णूची महापूजा. स्वामी काच, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, हे यादी दिली ऐका. काय काय सुरुवात काय त्याचे? स्वामी काच, नोकर असेल तो स्वामीची सेवा करतो. गुरु आमचे शिष्य असतात ते आमची सेवा करतात, ते गुरु असतात. किंवा पितृवचन, मुलं असतात ते आईची सेवा करतात. किंवा एखादी पत्नी असते ती नवरीची सेवा करते. कोणाची सेवा केली फल देणार कोण? आमसारखं हे मला मी फल देणार आहे का? नाही नाही नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. ह्या महिला जातात, चंद्रभागेत जातात, काशीत जातात, सगळ्या ठिकाणी जातात, वाळूची पिंड करतात. वाळूची पूजा करतात की नाही? पिंडीची पूजा करतात नाही. ती वाळू फल देते का रे यांना? या वाळू फल महादेवाच्या मंदिरात तास तास बसतात तिथं, त्या पिंडीला हे दगड दगड येतो. दगड काय करील तो? ही वाळू काय करील ती? पण त्या बाईचा भाव असा आहे, ह्या पिंडीत देव आहे आणि तिचा जिचा भाव तगडा होतो, ती पिंड ती वाळू पण तिला फल देते. फल देणारा सगळ्या अखिलकोट ब्रह्मांडाने 14 भुवनाचा धनी. वाळूची पूजा कर, पिंडीची पूजा कर, नवरीची पूजा कर, नाही तर बापाची पूजा कर. बाप नवरा, पेताड बाप, पेताड नवरा, मंदिरातली पिंड आणि वाळूची पिंड, वाळूची पिंड. हे काही असलं तर हे नुसते खोके असतात, याचा काहीही उपयोग नाही. हे फक्त प्रतीक म्हणून आपल्याला संतांनी दिलेत. सगळे अभंग सगळे पहा. प्रश्न येतो आपल्या भावाचा, आणि त्या भावाचं फळ देणारा. गणपतीची पूजा कर, दत्ताची कर, देवीची कर, अजून कोणी खंडोबाची कर, कोणाची कर, त्या पूजेचा फळ देणारा हो अखिल कोट ब्रह्मांड 14 भुवनाचा धनी भगवान पंढरीश पांडुरंग, तोच फळ देतो. गीतेचा सिद्धांत आहे 9व्या अध्यायाचा. विठाल विठाल त्या ठिकाणी भाव भाव असेल तर तो पाषाण. मंदिरातली पिंड आहे ना, ती तुम्हाला तारून नेईल. तुमच्या घरातली पितळाची मूर्ती एवढी एवढी ती तुम्हाला तारून नेईल. तुमचा पेताडणावर आहे ना, तो तुम्हाला तारून नेईल.
तुमचा पेताड बाप आहे ना, तो तुम्हाला तारून येईल. प्रश्न त्याचा नाही, आपल्या भावाचा प्रश्न आहे. आपल्या भावाचा प्रश्न, आपण किती आपल्या भावाला तगड करतो. आपल्या भावातली शुद्धता आणावं, आपल्या भावात प्रीती ओतावी, आपल्या भावात एकनिष्ठता करावी आणि आपल्या भावात विश्वास करावा. काय प्रश्न येतोय? काय प्रश्न येत नाही. मग तुम्हाला त्या सावित्रीची गोष्ट, सत्यवान सावित्रीची कथा माहीत नाही तुम्हाला? त्या स्कंद पुराणामध्ये एका ब्राह्मणीची कथा आली आणि मग तो नवरा होता तर तो म्हटला मला वेश्येकडे जायचंय. तर त्या पत्नीने त्याला पाठशी बांधून वेश्येकडे घेऊन गेली. मारायला टेकला होता, इतका रोगी होता तो. पुराणातली कथा, आता वेळ संपली, तुम्हाला सांगितली असते. तिकडं घेऊन गेली आणि त्या वेश्येतून तिकडून आली आणि त्याचा पाय त्या सोळावर चढवले होते काय मांडवी ऋषी. तसलाच प्रकारे तो मांडवी ऋषी नाही, ते कोण सोळावर चढले आणि त्याला पाय लागला आणि त्याचं ते झालं. तर त्याला सूर्य उगायच्या आत त्याला हे होतात. ती पतिव्रता म्हणली कसा सूर्य उगतो मी पाहते म्हणली होती. पाहते ही गोष्ट. मग प्रश्न कोणाचा होता? तो वेश्येकडे गेला होता तो नवरा. ही घेऊन गेली होती तिकडं. मग पण भगवान तिचा आज्ञाधारक झाला की नाही? कारण तिची सेवा तगडी होती, तिच्या भावात फरक नव्हता. तिचा भाव हसवतो. म्हणजे प्रश्न पतीचा नाही, प्रश्न मालकाचा नाही. नोकर माझी सेवेतले प्रामाणिकपणा, माझ्या सेवेतला प्रामाणिकपणा, शुद्धता हे माझं फल मला देत असते. आणि म्हणून परमार्थाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, भाव धरी तया पाषाण तारील, मंदिरातली मूर्ती तारील, लाकडाची असू दे, पितळाची असू दे, कागद फोटो असू दे, फक्त ह्या प्रतिमा असतात. प्रश्न येतो फक्त कशाचा? भावाचा प्रश्न. तो तुकाराम महाराज म्हणत, तीर्थी भाव तीर्थी धोंडा पाणी देव रोकाडा सज्जनी. तीर्थात गेले तुम्हाला पाणीच असतं आणि मंदिरात गेले तुम्हाला धोंडाच असतो. मग काय, तुमचा भाव असेल तर तुम्हाला देव. भावे विन देव आणि नकळे निसंदेव. भावा वाचून तर देव कळणार नाही. आणि म्हणून मुद्दा सांगायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भाव धरी तया तारील पाषाण. जर भाव असेल तर त्याला पाषाणही तारितो. याचा अर्थ जे जे देवता असणार त्या सगळ्या तुमच्या आमच्या संग बोलत नाहीत. मग काही संगमरवरी असतात, काही लाकडाच्या असतात, काही दगडाच्या असतात, काही मातीच्या असतात, अनेक प्रकारच्या प्रतिमा असतात, काही कागदाच्या असतात. पण या प्रतिमेचा प्रश्न नाही. तर त्या प्रतिमेत आपण भाव ठेवला तर ती प्रतिमा आपल्याला चालू शकते. पण महाराज म्हणतात, दुर्जना सज्जन काय करी. पण एवढं जर असेल, जर आपण भावच नाही बदलला, तो जसा सज्जन मनुष्य दुर्जनाच्या पुढे फेल होतो, तशीच गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात, आपला भावच नाही झाला तर ही गोष्ट अशी होईल. म्हणून तात्पर्य एकच, महाराजांचं म्हणणं असं. साधी दृष्टांत देत वेळ संपली, संपत होतो दृष्टांत. कुत्र्याची शेपटी काही केली तर ते नीट होत नाही. तर तसा आपला भाव असतो, तो काही केला तर तो बदलत नाही. पण तरी सुद्धा भगवत भावनेने ह्या गोष्टी बदलू शकतात. निंबाच्या झाडाला जसं साखरेचा आळ केलं तरी तो गोड होत नाही, तसं माणसाचा स्वभाव जो असतो तो कसाही जरी असला पण भगवत भाव जर धरला तर त्याचा देखील उद्धार होतो, असं सांगण्याचं तात्पर्य आहे. अभंगाच्या प्रथम चरण थोडंसं चिंतन केलं आहे. सर्वांना त्या मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार पाषाण दुर्जना सज्जन काय करी. जर मनुष्य खळा सत महाराज म्हणतात,
अरे वज्रासारखा जरी खळ असेल आणि त्याचा स्वभाव कधी न बदलणारा असला तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खळ आणि करू समय निर्मळ. म्हणजे खळाला सुद्धा खळाचा बदल करण्याची ताकद परमार्थामध्ये असते. किंवा ज्ञानेश्वर माझे खळाचे व्यंकटे झांडू आणि तया सत्कर्मी रती वाढ, असा खळाचाही उद्धार करणारा असा भगवत भाव असतो. आणि आज या ठिकाणी माझे मित्र ज्ञानदेव वारुळे माझे जुने मित्र होते. आता काही म्हातारी माणसं बरेच झाले, तर ते पोखर्डीचे, पिंपळगावचे, शेंडीचे ते जुने मित्र होते. ते आता ते गेले. तर मी म्हातारा झालो म्हणा. आता तुम्ही म्हातारे झालेत. आता आपल्याला कोण विचारते? आता आपण स्टोर रूममधली माणसं आहेत आपण आता. पण लक्षात ठेवा, जुनं ते सोनं असतं एवढं लक्षात ठेवा. असो, मी या ठिकाणी वारुळे कुटुंबाचं पुन्हा खूप कौतुक करतो. त्यांचा मुलगा, त्यांचे बंधू, अरे भले माणसं हो, 1 वर्ष श्राद्ध कर तेवढं पण याला जमत. अरे 5व्याला एवढं तुम्ही केलंय, खरंच तुम्हाला ते तुमचं किती कौतुक करा तेवढं थोडं आहे. वातावरण एवढं खराब आहे, पाऊस यायला लागलाय आणि जंगले शास्त्राचं कीर्तन ऐकायला कोण येतं महाराज? जे लय विनोद हा हू चमचमीत काय असली, एखादी फटाकडी असली, एखादी काय आमकी असली की हे उठून पाळतून पुढे. अरे माझ्यासारख्याच्या म्हाताऱ्याच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला वैराग्य व्हायना, त्या चोपड्या चटक पोरीच्या तोबडाकडे पाहून तुम्हाला वैराग्य होईल काय कीर्तनामध्ये? पण आता काय तुम्हाला कोण तुमचे हात धरेल, कोण तुमचं काय करेल? चालू देऊ बघू, आम्हाला जेवढं सांगा तेवढं सांगतो. असो, पुन्हा वारुळे कुटुंबाचं सर्व माता भगिनींचं तुमचं सगळ्या कुटुंबाचं मोठं कौतुक. 5 वर्ष तुम्ही माऊलींच्या बद्दल एवढी तुमची स्मृती जिवंत ठेवली आणि एवढं केलं. आजच्या या कार्यक्रमाला आमचे किशोर महाराज, शिवाजी महाराज, आदित्य महाराज, भागवत महाराज, मोहित महाराज आणि माधव महाराज, सगळी अरे हा धनुंजय महाराज, आमचे धनंजय महाराज, त्यांनी सगळं मोठं या ठिकाणी आयोजित केलं आहे. आणि आमच्या सगळ्यांचे गुरुस्थानी असणारे आमचे गणेश महाराज पंढरपूर, आमच्या गुरुवारी भाऊ महाराजांच्या पाठशाळेत तिथे आता आमचे गादीवरती बसलेले आहेत. आमचे उत्तराधिकारी गणेश महाराज ते या ठिकाणी पंढरपूर आलेत. आणि भागवत महाराज घेतलं नाव, आता भागवत महाराज आलेत. तुमचे नाव घेऊन काय तुमचा उद्धार होणार आहे का? म्हातारे माणसांना का त्रास देऊ? आता कशाचा उद्धार? माझाच लोक उद्धार करीन, तुमचा कुठं उद्धार करू? विशेष आज आपल्या या कार्यक्रमाला आपले अक्षयदादा तर आहे डोक्यात, पण माननीय शिवाजीराव कडील साहेब, आमदार साहेब, हे आपल्याला जाऊन मला आता दादा तुमच्याकडे पाहिलं का ते लय त्रास होतो इथे, ते साहेब डोळे पुढे दिसतात. आणि ते खोत साहेबाचं माझं खूप प्रेम होतं अंतर्गत. साहेबाला मला खूप कितीतरी वेळा आश्रमात आले, प्रत्येक वेळी म्हणजे महाराज तुम्हाला काय पाहिजे तर घ्या मागून, काय पाहिजे तर घ्या मागून. मी महाराज साहेब मला काय नाही लागत. कधी मी साहेबाला एक शब्द, कधी 1 रुपया काहीच नाही मागितलं. मग माझ्यावर इतकं त्यांचं प्रेम होतं. ते आता काय ते व्हायचं ते झाली ती गोष्ट, त्याला काही विलाज नाही. पण तुम्हाला पाहिलं दादा, ते साहेबांची मला आठवण येते, कारण अंतरिस्त प्रेम तुम्हाला मी सांगू शकत नाही. पण आज आपल्याला त्यांच्या जागेवरती अक्षयदादा कडलेले आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला ते येतात, माझ्यावर खूप प्रेम करतात, साहेबासारखं माझ्यावर प्रेम करतात. दादा आम्ही तुमच्यावर सगळे तुम्हाला आम्ही साहेब म्हणून पाहतो. आम्ही काय राजकारणी माणसं नाहीत, पण आम्हाला धर्माला जोडलेली माणसं. मी त्या माझ्या मोठ्या कार्यक्रमात आज पण सांगतो, आम्ही कोणाच्या पक्षात नाहीत, पण जे आमच्या पक्षात आलेत आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहू. पण जे धर्माचं काम करतात ना, तुम्ही धर्माचं काम करा, मी तुमच्या मागे उभे आहोत. मी त्या आमच्या अमृत महोत्सवात सांगितलं होते, सगळे मंत्री त्या काळात. आम्ही काय राजकारणी नाही, पण जे आमचं धर्माचं काम करतात आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहत. आपण सगळे हिंदू आहोत, आपल्याला ते थोडं जतन करायचं आहे. आता जो फार बोलायसारखी गोष्ट होती, पण आता नको, वेळ झाली, थेंब यायला लागलेत. तर असो कडलेले दादा आलेले आहेत. आता सगळ्यांचे नाव मला काय पाठ नाहीत बाबा. आता जे काय आले ते सगळ्यांचे नाव, सगळे डोंगरगणचे आलेत, शिर्डीचे आलेत, पोखर्डीचे आलेत, बोरनगरचे आलेत, कापुर्डीचे आले आहेत, वडगावचे आले, अंदाजे पिंपळगावचे म्हणतो. सगळे जेवढे आले ते सगळे तुम्ही माझं 2 तास कीर्तन ऐकून घेतलं, तुम्हाला धन्यवाद देतो. माता भगिनींना पण धन्यवाद देतो. मला पण थकवाला आता. असो, असेच कार्यक्रम करा, परमार्थ करा, शुद्ध करा, अंतर्मुख व्हा, थोडे परिनिरे, फापक्यात जाऊ नका, ढोंगाढांगात जाऊ नका. परमार्थाचं बाकी ढोंग सगळं जग पडे तुम्हाला. परमार्थाचं नका खेळ करू. असंच चांगलं कीर्तन करा, चांगला परमार्थ करा. झाल्याशिवाय पुनश्च मी
भगवतीने समर्पित करतो. मी या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय भगवंताला प्रार्थना करा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम